तर मित्रांनो लगभग 5च्या दरम्यानचं टायमिंग झालेलं आहे आणि एक तासभराची झोप काढून आता आपण आहे इकडे मुरुआई मंदिराच्या इकडे कोलीवाडा इथे अलिबागला. तुम्ही इथे बघू शकता मुरुआई मंदिर इकडे आहे आणि या मंदिराजवळ आम्ही आहे आणि जस्ट आता आपण इकडे बीचवर चाललो, बीचवर जातो आणि राईट. तर मित्रांनो आपण जस्ट आता ऑलमोस्ट वाजले आहेत 5च्या दरम्यानचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे हे नागाव बीचला. आणि नागाव बीचच्या नंतर आम्ही काकाचं एक छोटंसं प्लॅनिंग आहे की जे मासेमारीमध्ये जे जाळं वगैरे विणतात ते जाळं जे कसं विणतात वगैरे त्याचं थोडंसं जे आपलं ते सगळं बघायला भेटणार आहे काही वेळात. तर ते थोडंसं आपल्यासाठी एक नवीन असेल आपल्या या ब्लॉगिंगमध्ये. ते कसं जाळ विणतात वगैरे किती लांबपर्यंत असतं ते टोटल सगळं आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया ज्या सगळ्याची. आणि आता जस्ट तेजूकडे गाडी दिली, तेजू गाडी चालवत आहे आणि आपण थोडा विश्रांती घेतला आहे. नागाव बीचला आपण जस्ट आता चाललो आहे. बाकी सगळं बघू शकता तुम्ही, नितू, पप्या, बावा, तेजू आणि आम्ही सगळे आता चाललो आहे नागाव बीच. चला थोड्या वेळात भेटतो नागाव बीचला. बाकीची हात काढ, तो हात काढ. लावले गाडी. मित्रांनो फायनली पोहोचलो आहे नागाव बीचला. नागाव बीचला आपण आता जस्ट इकडे थोडंसं शूट वगैरे करूया. मस्त क्लायमेट झालेलं आहे आणि जबरदस्त असं शूट आपण करणार आहे. चला आपण जाऊया पटापट नागाव बीचला आणि शूट करू. धन्यवाद म्हटलं. बरे जय महाराष्ट्र. चलो ऑलराईट. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे नागाव बीचला. तुम्ही सगळं हा नजारा बघू शकता. टोटल असा नजारा आणि जबरदस्त असं आहे. थोडी हवा सुटली आहे, तुम्हाला हवेचा जास्त तुम्हाला हे भेटेल, बट हे सगळं जबरदस्त आहे, इन्क्रेडिबल आहे. काय रे दगड बघ कसली, कॅडबरी. चला तुम्ही